लग्नाचे वय झालेल्या पोटच्या मुलाचा बापाने खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. वडील आणि मुलगा यांच्या नात्यामध्ये वयासोबत सामंजस्य येण्याची गरज असते. तसे झाले नाही तर घरातील वातावरण दूषित होते. बाप मुलाचे पटेनासे होते. एकच घर, रक्ताचे नाते असल्याने ते एकत्र राहतात, पण त्यांची मने दुरावलेली आणि दुखावलेली असतात. त्यातूनच वाद धुमसू लागतात. या वादाचा शेवट निश्चितपणे वाईट होतो. त्या घरासाठी तो अत्यंत दुःखद असतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये बाप लेकाचे किरकोळ खटके उडत होते. एकदा लेकाने बापाला मारहाण केल्याने वातावरण चिघळले, पण ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. मुलाने आपल्याला शिव्या दिल्या, मारहाण केली हे बाप विसरला नव्हता. त्याच्या मनामध्ये राग धुमसतच होता. एक दिवस त्याच्या रागाचा उद्रेक झाला आणि त्याने घरातच लेकाचा जीव घेतला. यातून त्याने सुटका करून घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्याच. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शनिवार दिनांक 28 मार्च 2026चा तो दिवस. सकाळचे साधारणपणे 6 वाजलेले होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या रुई गावात राहणाऱ्या पतंगे कुटुंबात एक विचित्र घटना घडली. राजश्री राजेंद्र पतंगे वय वर्षे 45 या आपल्या मुलाला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेल्या. विश्वजित असे म्हणून त्या आपल्या 25 वर्षाच्या मुलाला हाक मारून उठवू लागल्या. एव्हाना काय ग, थांब की थोडा वेळ झोपतो असे म्हणणारा विश्वजित कोणतीही हालचाल करताना त्यांना दिसला नाही. भर उन्हाळ्यातही त्याने तोंडावर चादर घेऊन झोपला होता. याला उकडत नाही का असे म्हणत त्या त्याच्याजवळ आल्या आणि त्याच्या तोंडावरची चादर त्याने ओढून बाजूला केली. तेव्हा जे दृश्य त्यांना दिसले ते पाहून धक्काच बसला. त्या मोठ्याने ओरडू लागल्या, कारण त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. कोणत्या तरी शस्त्राने त्या जखमा झालेल्या होत्या. त्यातून रक्त बाहेर आले होते. तो काही हालचाल करत नसल्यामुळे त्या आणखीनच घाबरल्या आणि मोठ्याने रडू लागल्या. शेजारी त्यांच्या रडण्याचा आवाज पोहोचताच सर्वजण त्यांच्या घराकडे धावत पळत आले. समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्काच बसला. कोणीतरी या घटनेची माहिती रुई गावच्या पोलीस पाटलांना कळवले. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा खुनाचा प्रकार असल्याने पोलीस पाटलांनी लगेच टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. सध्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी राहुल आत्राम यांच्याकडे पदभार आहे. घटनेची माहिती मिळताच आत्राम यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, उपनिरीक्षक प्रशांत मदने, सहाय्यक फौजदार मकबूल तांबोळे, हेड कॉन्स्टेबल विलास रणदेवे, रमेश जाधव, संभाजी पवार, गणेश जगताप यांना बरोबर घेतले. पोलिसांची जीप घटनास्थळी पोहोचली. तेथे बघ्यांची गर्दी होती. पोलीस येताच गर्दी पांगली. पोलिसांनी विश्वजितच्या मृतदेहाची पाहणी केली. तोंडावर लोखंडी हत्याराने वार केल्याने विश्वजितचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. विश्वजितच्या खून प्रकरणी त्याची आई राजश्री राजेंद्र पतंगे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्रीच्या वेळी घराची सर्व दारे बंद असताना कोणीतरी घरामध्ये येऊन विश्वजितचा खून करणे हे पोलिसांना संशयास्पद वाटू लागले. हे काम घरातीलच कोणाचे तरी आहे अशी शंका त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून पोलिसांनी विश्वजित संदर्भात चौकशी सुरू केली. सुरुवातीला शेजाऱ्यांच्याकडे, आजूबाजूला चौकशी केली. त्याच्या घरच्या लोकांच्याकडे चौकशी केली. तेव्हा हे काम कुणा अज्ञाताचेच आहे असा घरच्या लोकांचा सूर होता. पण पोलिसांना मात्र हे पटत नव्हते. विश्वजितचे मित्र, त्याचे इतरांशी असलेले संबंध, काही आर्थिक व्यवहार या संदर्भात विचारणा झाली. तेव्हा काही लोकांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी विश्वजितचे वडिलांशी भांडण झाले होते. यामध्ये विश्वजितने आपल्या वडिलांना मारहाण केले होते. घरगुती कारणावरून हा वाद झालेला होता अशी माहिती दिली. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांनी हे भांडण मिटवले होते. त्यानंतर पोलिसांनी राजश्री यांना दिवसभरामध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात विचारणा केली. आज दिनांक 27 मार्च
2026चा तो दिवसभर विश्वजित कोठे होता? त्याचे कोणाशी भांडण झाले होते काय? त्या दिवशी तो तुमच्याशी काही बोलला होता का? यावर राजश्री म्हणाल्या, साहेब, रात्री 9 वाजता जेवताना विश्वजितने सांगितले की आज माझे पप्पांच्या बरोबर भांडण झाले आहे. त्यानंतर रात्री 11 वाजता विश्वजितचे वडील घरी आले आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले, तुझा मुलगा उर्मट बोलतो. यावरून तिला समजून आले की मगाशी विश्वजित वडिलांशी भांडण झाल्याचे म्हणाला. त्या अर्थी त्याचे खरोखरच वडिलांशी भांडण झाले असावे. पोलिसांचा संशय आता विश्वजितच्या वडिलांच्याकडे वळू लागला होता. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती येऊ शकणार नाही. वडिलांशी विश्वजितचे असलेले संबंध, त्याचे उर्मट बोलणे, यावरून एकूणच बापाने काहीतरी केले असावे असा संशय पोलिसांना येऊ लागला. त्यांनी विश्वजितच्या वडिलांना राजेंद्र भाऊराम पतंगे वय वर्ष 60 यांना ताब्यात घेतले आणि चौकशी करू लागले. सुरुवातीला राजेंद्र पतंगे आपण त्यातील नाही असे दाखवत असले तरी पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी आपला पवित्रा बदलून प्रश्नांचा भडीमार करताच त्यांनी आपणच आपल्या मुलाला मारले असे कबूल केले. त्यानंतर राजेंद्र पतंगे यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयामध्ये उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीमध्ये राजेंद्र पतंगे याची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की साहेब, माझी वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. त्यातून जास्त उत्पन्न मिळत नाही, म्हणून मी आणि माझा मुलगा विश्वजित दोघे हमाली करतो. तर दुसरा मुलगा शिवाजी हा सांगली जिल्ह्यामध्ये वीटभट्टीवर कामाला आहे. सारे काही सुरळीत होते. विश्वजित दररोज माझ्याबरोबर हमाली कामासाठी येत असे. 1 वर्षांपूर्वी घरगुती भांडणे झालेले होते. यामध्ये विश्वजितने मला मारहाण केली होती. गावातील प्रतिष्ठित लोकांनी ही भांडणे मिटवली होती. त्यानंतर सर्व काही विसरून आम्ही वागत होतो. शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता मी आणि माझा मुलगा विश्वजित हमाली करण्यासाठी गेलो. दुपारी 2 वाजता घरी आलो, जेवण केले आणि पुन्हा 5 वाजता हमाली करण्यासाठी जाऊया असे विश्वजितला म्हणालो. त्यावेळी विश्वजित म्हणाला, मी येणार नाही, शेतातील पिकांना पाणी द्यायचे आहे, मी ते देतो. तेव्हा मी एकटाच हमाली करण्यासाठी गेलो. त्यानंतर दोघांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले. यामध्ये आमची शाब्दिक चकमक झाली. विश्वजित उर्मट बोलला, याचा मला राग आला. त्यानंतर रात्री 10 वाजता घरी आलो. विश्वजित शांतपणे घरामध्ये झोपलेला होता. त्याच्याकडे पाहून मला राग आला. दुपारी झालेले भांडण आठवले. तो उर्मटपणे बोलल्याचा राग आला. त्याला जिवंत सोडायचे नाही असा विचार करून मोठा खिळा घेतला आणि विश्वजितच्या तोंडावर सपासप वार केले. काही वेळातच तो गार झाला. त्याच्या अंगावर चादर टाकली आणि माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपलो. काही घडले नाही असे वागलो. सकाळी बायको विश्वजितला उठवण्यात गेली असता ही बाब उघडकीस आली. वर्षभरापूर्वी मुलाने मारहाण केली होती. त्यानंतर तो आपल्याशी उर्मट बोलला. या कारणाने बापाचा अहंकार दुखावला गेला होता. त्याला पोटच्या पोराचा राग आला. तो पोरगा आता 25 वर्षांचा झालेला होता. त्याला सर्व काही कळत असताना आपल्याशी उलट बोलणे हे राजेंद्रला रुचले नव्हते. त्याचा राग येऊन त्याने हे कृत्य केले खरे, पण त्याविषयी नक्कीच त्याला पश्चाताप झाला असावा. रागाच्या भरामध्ये हे कृत्य घडले आहे. दोघांच्यामधील विसंवाद आणि त्यातून निर्माण झालेला संताप खून करण्यास कारणीभूत ठरला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी राहुल आत्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, उपनिरीक्षक प्रशांत मदने, सहाय्यक फौजदार मकबूल तांबोळी, हेड कॉन्स्टेबल विलास रणदिवे, रमेश जाधव, संभाजी पवार, गणेश जगताप, संतोष पाटेकर, गणेश क्षीरसागर, प्रसाद अनुभुले यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.